शाळेसाठी मला या घराचा त्याग करावाच लागेल। ये फिल्मी डायलॉग किसी और को सुनाना। दोस्ती दोस्ती की जगह होती है, बिजनेस बिजनेस की जगह। विलंब होतोय यामागे काहीतरी कारण असू शकेल याचा कोर्टाने विचार करून त्यांना 2 तासाची मुदत कोर्ट देत आहे। रघुनाथ मोहिते एक वेळ स्वतःचा जीव देतील, पण शाळेचं काहीही वाईट होऊ देणार नाही। यांच्याप्रमाणे मी बी माझी बाजू स्वतःच मांडील, त्याच्याकरता परवानगी असावी बघा। ठीक आहे, परवानगी आहे। ॲडव्होकेट म्हात्रे, आता तुम्ही तुमची बाजू मांडा। माय लॉर्ड, काही महिन्यांपूर्वी नयना चंद्रपूरकर नावाच्या एका स्त्रीच्या खुनाचा खटला झाला होता। ती केस मी स्वतःच लढलो होतो। नयना चंद्रपूरकरला एक मुलगा होता, त्याचं नाव शार्दूल। तिच्या मृत्यूनंतर त्या मुलाचा ताबा कोर्टाने अनाथ आश्रमाकडे दिला। मी आणि माझ्या बायकोने त्या मुलाला अगदी कायदेशीररित्या दत्तक घेतलं। आजही तो मुलगा आमच्याकडेच असतो आहे। आम्ही त्याला अगदी आमच्या मुलाप्रमाणे वागवतो, सांभाळतो, काळजी घेतो। माय लॉर्ड, दत्तक घेताना ज्या काही कायदेशीर बाबी होत्या त्या सगळ्या फॉलो केल्या, पाळल्या, पूर्ण केल्या। त्या संदर्भातले सगळे डिटेल्स, पेपर्स आणि डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत। नाही पण जसाहेब, अहो मूल यांनी दत्तक घेतलं असलं तरी ते पोर माझं आहे ना मुळात। हा हे बघा, तुम्हाला बोलायला वेगळा वेळ देण्यात येईल, मध्ये मध्ये उगाच बडबडू नका। होय काय? जी जी जी। माय लॉर्ड, नयना चंद्रपूरकरच्या मृत्यूपूर्वी माझी आणि तिची ओळख होती, पण तिने तिचं लग्न झालंय असं मला कधीच सांगितलं नव्हतं। या माणसाचं म्हणणं आहे की मृत नयना त्याची बायको होती आणि शार्दूल त्याचाच मुलगा आहे, पण हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे एकही पुरावा नाही माय लॉर्ड। पण तरीही तो रोज आमच्या घरासमोर येतो, मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास देतो, धमक्या देतो। एवढंच नव्हे तर एकदा त्यांनी शार्दूलला पळवूनही नेलं होतं। नाही पण परत बी मॅच आणून दिलं होतं ना, विचारा। भाऊ जमगडे, मध्ये मध्ये बोलू नका। कोर्टाचा अपमान केल्याबद्दल तुम्हाला दंड ठोकण्यात येईल। नाही नाही, चुकलं। माय लॉर्ड, मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याच्याकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केलं। मी पोलिसात कंप्लेंट केली। कंप्लेंटची एक कॉपी माझ्याकडे आहे। माय लॉर्ड, तरी ह्याच्याकडेही साफ दुर्लक्ष केलं। आजही तो आम्हाला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही। माय लॉर्ड, माझी कोर्टाला नम्र विनंती आहे की भाऊच्या कृत्याबद्दल त्याला शिक्षा ठोठावून त्याला समज देण्यात यावी। दॅट्स ऑल माय लॉर्ड। आता बोला तुम्ही। हा, मला काय बोलू आता मी? हा, काय आणि कसं बोलू? गावाकडच्या अशिक्षित अडाणी माणसं आम्ही। हे वकील साहेब, त्यांना कायद्याची भाषा येते, कसे बोलले बघा, पटापट पोपटागत। पण आम्ही पडलो गरीब माणसं, तुम्ही त्यांचं ऐकून घ्याल, आमचं कशाला ऐकून घ्यालो? कोर्ट कुठलाही भेदभाव मानत नाही, तो फक्त साक्ष आणि पुरावा मानतो। नयना चंद्रपूरकर यांच्याबरोबर तुमचं लग्न झालं आहे याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? पुरावा? ओ म्हणजे एखादं मॅरेज सर्टिफिकेट वगैरे? सर्टिफिकेट झालं, गावाकडच्या लग्नाला कुठलं सर्टिफिकेट असायला हो? हा,
4 माणसं गोळा केली, हार गाळ्यात घातले, देवाला नमस्कार केला, झालं लगीन. जिथे लग्न झालं तिथल्या लग्नाच्या हॉलची काही रिसीट वगैरे? एवढं कुठलं आम्हाला परवडायला. अहो गरीब माणसं आम्ही. देवाला साक्षी मानून आहे ना देवळात लगीन उरकतो. माझं नाही नसं लगीन गावच्या गणपतीच्या देवळात लागलं होतं बघा. तुमच्या लग्नाला उपस्थित असणाऱ्यांपैकी कोणी आले तिथे? नाही तसं कोण आलेलं नाही. काय 2-4 तर माणसं होती हो आमच्या तमाशातल्या फड्यातली, बस. मग आम्ही कसं म्हणायचं की तुमचं तिच्याशी लग्न झालं म्हणून? अहो मी सांगतो ना देवाची आण घेऊन सांगतो, आईची आण घेऊन सांगतो, आमचं लगीन झालं होतं म्हणून. म्हणजेच माय लॉर्ड, स्वतः आरोपी सोडून त्या लग्नाचा कोणीही दुसरा साक्षीदार किंवा पुरावा नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे माय लॉर्ड की आरोपीच्या बोलण्याला काहीही अर्थ उरत नाही. हा माणूस धादांत खोटं बोलतोय. मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास देणं हाच फक्त त्याचा हेतू आहे, दुसरं काय नाही. माय लॉर्ड, माझी कोर्टाला नम्र विनंती आहे की आरोपीला सक्त ताकीद देण्यात यावी. नाही जास्त साहेब, बघा माझ्याकडे पुरावा नाही, पण पुरावा नसला म्हणून काय झालं. देवासमोर माझं लगीन तिच्याशी झालेलं होतं. देव सगळीकडे असतो ना, तो देव हिथं बी आहे, तो साक्ष आहे माझ्या लग्नाला. नाही ना, माझी बायको आहे माझी, त्यामुळे ते पोर ते बी माझं आहे. हा, मी बाप आहे त्या पोराचा. माझं पोर मला पाहिजे जप साहेब, माझं पोरग मला द्या. एका बापाची आपल्या लेकराबरोबर ताटात उठवू देऊ नका साहेब. मी विनंती करतो तुम्हाला, मी हात जोडतो, पाया पडतो मी तुमच्या, पण माझं पोरग मला परत द्या. बघा, हा माझं पोरग मला परत द्या. तेवढा एकच आधार आहे मला. ते नाही भेटलं तर कुठं जाऊ मी, कुठं जाऊ. ऑर्डर ऑर्डर. तुमच्या भावनांना आवर घाला. कोर्ट फक्त पुराव्यावरूनच निकालापर्यंत पोहोचतं आणि तुमच्याकडे तुमचं म्हणणं सिद्ध करण्यासाठी एकही पुरावा नाही. आणि तो जर असला तर तो उद्यापर्यंत सादर करण्यात यावा, अन्यथा कोर्ट आपला निकाल देईल. कोर्टाचा निकाल उद्या सांगण्यात येईल. कोर्ट इज ॲडजर्न टिल टुमॉरो. ॲडव्होकेट पांढरे आणि त्यांच्या अशील नेहा माने दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेत कोर्टामध्ये उपस्थित राहिलेले नाही आहेत. त्यांना वाढून दिलेल्या 2 तासामध्ये सुद्धा ते हजर राहू शकले नाहीत. तेव्हा कोर्ट आपला निकाल जाहीर करत आहे. थांबा जज साहेब. एवढ्यात निकाल सांगू नका. तुम्ही कोण? मी नेहा माने. मी आणि ॲडव्होकेट राजाराम पांढरे कोर्टात वेळेवर हजर न राहू शकण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे आणि तेच सांगायला मी इथे आले. हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभं राहून सांगा. युअर ऑनर, कोर्टात उशिरा उपस्थित राहण्याबद्दल आधी मी कोर्टाची माफी मागते. मी आणि माझे वकील ॲडव्होकेट राजाराम पांढरे कोर्टात वेळेवर उपस्थित राहू शकलो असतो, पण ॲडव्होकेट राजाराम पांढरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. ऑर्डर ऑर्डर. हे सर्व कधी झालं? काल रात्री एका अज्ञात इसमानं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात ते खूप जखमी झाले. त्यांना मेयो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. राजाराम पांढरेंचे मेडिकल रिपोर्ट्स या फाईलमध्ये आहेत.
युअर ऑनर, जर काल ही घटना घडली नसती तर मी आणि माझे वकील कोर्टात वेळेवर उपस्थित राहू शकलो असतो. तेव्हा या गोष्टीचा विचार करून आम्हाला काही दिवसांची मुदत द्यावी आणि आमची बाजू ऐकल्याशिवाय निकाल जाहीर करू नये अशी मी कोर्टाला विनंती करते. नेहा मानेंनी दिलेल्या माहितीवरून, या मेडिकल रिपोर्टवरून हे सिद्ध झाले की त्यांच्या वकिलांवर प्राणघातक हल्ला झाला आहे आणि त्यामुळे ते कोर्टात हजर राहू शकलेले नाही. त्यामुळे कोर्ट त्यांना 7 दिवसांची मुदत वाढवून देत आहे. या 7 दिवसामध्ये जर त्यांची प्रकृती सुधारली तर त्यांनी हा खटला पुढे सुरू ठेवावा, अन्यथा त्यांनी एखाद्या दुसऱ्या वकिलाची तरतूद करावी. राजाराम पांढरे एक मान्यवर आणि जाणकार वकील आहेत. त्यांच्यावर झालेला हल्ला याचा कोर्ट निषेध करीत आहे आणि या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे याचा तपास पोलिसांनी घ्यावा असा आदेश कोर्ट करीत आहे. कोर्टाची पुढची तारीख 7 दिवसानंतरची असेल. कोर्ट इज ॲडजर्न. वहिनी, वहिनी, काय ग कामात आहेस? नाही अगं, फोन लावत होते नेहाला. काय झालं? अगं राजाराम काकांवर हल्ला झालाय ना, त्यांची तब्येत कशी विचारायची होती, लागतच नाही फोन. तू किती काळजी करतेस, लगेच रेंज नसेल. स्विच ऑफ आहे. संयोगिता, खरंच आपल्या घरावर चारी बाजूनी संकट येतात. त्यात राजाराम काकांवर हल्ला झालाय. हा त्यांच्यावर झालेला दुसरा हल्ला आहे. त्या शार्दूलनी नेहावर आणि राजाराम काकांवर कोर्टात केस टाकली. काय म्हणावं याला सांग. वहिनी, तुला सांगू, मला खात्री आहे हे सगळं ती प्रियांकाच करते. त्या दिवशी आदित्यच्या लग्नात पाहिलं ना दोघांना एकत्र, तेव्हाच कळलं मला की हे डोकं सगळं प्रियांकाचं आहे आणि ती शार्दूलला फक्त वापरते. तर काय, तोही तिचं ऐकतोय. ती जवळच्या माणसांशी वाईट वागतोय. पण नेहाने बोलायला हवं ना त्याच्याशी. नाहीतर तूच बोल ना वहिनी एकदा, किंवा दादाला सांग, तो त्याचा मित्र आहे ना कॉलेजमधला. आपण बोलून जर माणसं शहाण्यासारखी वागायला लागली ना तर जगातले प्रॉब्लेम्स सुटतील. त्याचं त्याला कळायला हवं ग, चांगलं काय वाईट काय ते. पण तू काय म्हणत होतीस? हां, मी म्हणत होते रात्रीच्या स्वयंपाकाचं काय आहे, म्हणजे तयारीला लागते जरा. तू कशाला तयारीला लागतेस? मी आहे ना. तू इथे माहेरपणाला आलीयस, कामं करायला नाही. अगं कंटाळा आला मला बसून बसून. म्हटलं काहीतरी काम करूया. अजिबात काही काम करायचं नाहीये, मी सगळं बघते. वहिनी आता आराम कर. ठीक आहे. लोन? कसलं लोन ग? अहो बाबा, नागपूरला एक नवीन प्रोजेक्ट सुरू केलं आहे ह्यांच्या दादांनी आणि त्यासाठी त्यांनी एका बँकेतून लोन घेतलं आहे. बर, मग? बाबा, त्यासाठी त्यांनी वहिनींच्या वडिलांची शाळा गहाण ठेवली, पण ते लोनचं अजून पहिलं इन्स्टॉलमेंटही भरू शकलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांना बँकेकडनं नोटीस आली आहे की तुम्ही लोनचे पैसे परत करा, नाही तर आम्ही शाळा जप्त करू म्हणून. अरे देवा, अगं पण इतकं लोन का घेतलं त्याने? किती श्रीमंत लोक आहेत ते. श्रीमंत कसलं काय, उथळ पाण्याला खळखळाट फार असतो तसंच आहे हे. वरवर जे दिसतंय ना तसं काहीही नाही. जर आधी माहीत असतं ना तर जाऊ दे,
जे नशिबात लिहिलंय ते घडणारच आहे. मानसी, तू का टेन्शन घेतेस एवढं? अगं होतं असं कधी कधी. हे बघ, संकट सगळ्यांवरच येतात. अगं राम एवढा अयोध्येचा राजा, पण त्याच्याही नशिबी वनवास लिहिला होताच की नाही? हा, नशिबाचे भोग कुणालाही चुकत नाहीत. अगं पण माझ्याच नशिबात काय आहे भोग? मी कोणाचं काय वाईट केलंय? वाटलं होतं श्रीमंतांची सून होतीये, मला आयुष्यात कसलेच प्रॉब्लेम्स होणार नाहीत म्हणून. पण कसलं काय, माझ्या लहानपणी तुम्ही केलेले कष्ट, खाल्लेल्या खस्ता मला अजूनही आठवतात. तुमचं सगळं आयुष्य कष्टात गेलं आणि त्यानंतर तुम्हाला आज हे सगळं मिळालंय. त्यासाठी तुमचं सगळं आयुष्य खर्ची पडलं. पण माझ्या आयुष्यात असं काही होऊ नये म्हणूनच मी हे लग्न केलं. पण शेवटी नको तेच झालं. मानसी बेटा, तू चुकतेस. मुळात तुझे विचार चुकीचे आहेत. हे बघ बेटा, कष्ट केल्याशिवाय कुठलंही फळ मिळत नाही, आणि जर मिळालं तर ते फार काळ टिकत नाही. तुझ्याकडे जो काही प्रॉब्लेम झालाय त्याच्यावर आपण विचार करून मार्ग काढूया ना. निघेल मार्ग, निश्चित निघेल. सांग, किती लाखांचं लोन घेतलंय? लाख नाही बाबा, 2 करोडचं लोन घेतलंय त्यांनी. काय? 2 करोड? हो. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बँकेतल्या एका माणसानेच त्यांच्या विरुद्ध हे कारस्थान केलं. कारस्थान? हो बाबा, तुम्ही यांच्याशी बोला, ते तुम्हाला सगळं नीट सांगतील. मी तुम्हाला फोन लावून देते. प्रधान साहेब, आता आपण पुढे काय करायचं? पुढे काय करायचं? 7 दिवस वाट बघायची. 7 दिवसानंतर कोर्टाची तारीख पडेल, तेव्हा ठरवू काय करायचं ते. अहो पण त्यासाठी 7 दिवस कशाला वाट बघायची? आपण आधीच कोर्टात ॲप्लिकेशन करूया ना, की लवकर निकाल लावा म्हणून. 1 मिनिट, आपल्याला ज्यातलं काही कळत नाही ना त्या गोष्टीत तोंड उघडायचं नाही. कोर्ट म्हणजे काय तुम्हाला वाण्याचं दुकान वाटलं कधी येऊन निकाल घेऊन जायला? एक तर राजाराम पांढरेंवर झालेल्या हल्ल्यामुळे केसला वेगळंच वळण मिळाले. आतापर्यंत ही फक्त सिव्हिल मॅटरची केस होती, पण आता कोर्टाने इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलं, त्यामुळे केसचं स्वरूप बदलणार आहे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण आपणच ही केस जिंकण्यासाठी पांढरेंवर हल्ला केला असाही मुद्दा कोर्टात मांडण्यात येऊ शकतो. पण आपण तर काहीच केलेलं नाहीये. ते मलाही माहिती आहे की आपण काही केलेलं नाही आहे, पण असा प्रश्न जर कोर्टात उपस्थित झाला तर प्रकरण आणखी चिघळू शकतं. तेव्हा प्लीज कुठलीही घाई करू नका. आणि मिस प्रियांका, ही केस तुम्ही माझ्याकडे सोपवली आहे ना, मग या केसचं काय करायचं ते मी ठरवेन. मी काय करायचं ते मला शिकवायचं नाही, समजलं? अरे असं काय व्हायचं? काही डोकं बिकं फिरलंय की काय? मी काय असं चुकीचं बोलले? ते म्हणाले तेही विचार करण्यासारखं आहे प्रियांका. राजाराम काकांवर जो हल्ला झाला त्याचा संशय आपल्यावर येऊ शकतो. अर्थात आपण तसं काही केलेलं नाही म्हणा. हे बघ, तू उगाच टेन्शन घेऊ नकोस आणि त्या प्रधान वकिलांचं काही ऐकू नकोस. ते उगाच आपल्याला घाबरवत आहेत आणि असंही केस आपणच जिंकणार आहोत. तो राजाराम पांढरे आता कसला येतोय केस लढायला? तो नाही येऊ शकणार. तरी सुद्धा एकदा त्यांना मला जाऊन भेटायला हवं. का म्हणजे त्यांचे आणि बाबांचे संबंध लक्षात घेता मला त्यांना जाऊन एकदा बघायला हवं, त्यांना जाऊन भेटायला हवं, त्यांची चौकशी करायला हवी. करेक्ट. तू ये भेटून. हवं तर मी येऊ का बरोबर? नाही, त्याची काही गरज नाही. मी एकटा जाऊन भेटून येईन त्यांना. ठीक आहे, निघूया. चल. सर, मी बँक मॅनेजरला पटवण्याचा प्रयत्न केला, पण तो जरा वेगळा आहे. वेगळा म्हणजे तो जरा इमानदार आहे. उद्यापुढे तो इमानदार असताना तर आपल्यावरती हे संकट आलंच नसतं. म्हणजे त्याला कुणीतरी पैसे खायला घातले, तेव्हाच त्यांनी हे सगळं केलंय. त्याला जर आपणही पैसे दिले ना किंवा एखादी चांगली ऑफर दिली तर तो आपलंही ऐकेल. सर, मी तसा प्रयत्न केला, पण तो माझ्यावरच वैतागला. हे सगळं तुम्ही त्याच्याशी फोनवर बोलला असाल? हो. तेव्हा तो कुठे होता? बँकेत. मग कुणाशी कधी कुठे बोलावं एवढी साधी अक्कल नाही तुम्हाला?
बँकेतून तो तुमच्या ऑफरला हो म्हणणार आहे. युसलेस. त्याला कुठेतरी बाहेर बोलवा आणि त्याला सगळं डील समजावून सांगा. पटला तर ठीक, नाही तर बघू काय करायचं ते. ठीक आहे सर, मी प्रयत्न करतो. कोण मदत करेल मला? कोण? शार्दुल. येस, शार्दुल माने. शार्दुल, हर्षवर्धन.